तदात्मनि निदतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। केनोपनिषदातल्या संबंध भाष्याबद्दल आपण बोलतोय। कशाबद्दल बोलतोय? संबंध भाष्याबद्दल। संबंध हा नेहमी दोन गोष्टींचा असतो। एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काय संबंध आहे असं आपण विचारतो। तर तुमचा त्यांचा काय संबंध? मग आपण सांगतो ते माझ्या भावाचे मित्र आहेत, म्हणजे संबंध प्रस्थापित झाला आणि मग त्यानुसार आपण मग त्यांच्याबद्दल बोलायला जातो। तसा उपनिषदाचा त्या वेदाशी काय संबंध आहे? कोणत्या वेदाशी? सामवेदाशी। केनोपनिषद सुरू आहे ना, मग सामवेदाशी त्याचा काय संबंध आहे? तर सामवेदातल्या तलवकार शाखेच्या 8 अध्यायापर्यंतचा जो संबंध आहे तो 9व्या अध्यायामध्ये केनोपनिषद मांडून त्यांनी जोडून दिलेला आहे। म्हणून कर्म आणि उपासना यांची आपल्याला काय सांगितली आहे? मूल्य सांगितलं आहे आणि यांच्या मर्यादा सुद्धा आपल्या समोर कथन केलेल्या आहेत। प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे आणि प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे आणि हे साधकांनी जर विसरलं तर साधक काय करतो? मग त्या गोष्टीमध्ये वाहून जातो। वाहून जाता उपयोगी नाही आणि म्हणून कर्म तर केलंच पाहिजे, त्याला सोडून चालणार नाही। दुसरी गोष्ट, कोणीच कर्म सोडू शकत नाही। पण आपण जे बोलतो आहे सध्या ते वेदविहित निष्काम शास्त्र शुद्ध या कर्माबद्दल आपण बोलतोय आणि ते कर्म तर केलंच पाहिजे, पण केल्यानंतर कर्माच्या ठिकाणी थांबता उपयोगाचं नाही। कर्माचं रूपांतर, पर्यवसान म्हणतात त्याला, उपासनेमध्ये झालं पाहिजे। उपासनेला दृढ चालवावे। भूदेव संतासी सदा नमावे। मग संत काय सांगतात? ते ब्रह्म तू आहे, नाही तर मग उपासनेला दृढ चालवावे। थांबलो आम्ही तिथे। तसं नाही, उपासनेचं महत्व आहे, उपासनेला मर्यादा आहे। कर्माचं महत्व आहे, कर्माला मर्यादा आहे। तर कर्मातून उपासनेमध्ये शिफ्ट झालं पाहिजे, उपासनेतून ज्ञानामध्ये शिफ्ट झालं पाहिजे। आणि जर मी तसं होत असेल तर मग माझी चित्तशुद्धी, चित्तशांती झाली असेल तर चित्ताचा चैतन्यात लय होण्याची शक्यता आहे, नाहीतर होत नाही। काय वाक्य आहे? मला फिरे कर्मे मन फिरे जगमाही। असं का होतं? ध्यानाभ्यास करायला बसल्यानंतर किंवा ज्ञानाभ्यास करायला बसल्यानंतर मन गावभर भटकून येतं। शब्द बरोबर आहे का? नाही, जगभर भटकून येतं हा शब्द बरोबर आहे। देशभर म्हटलं सुद्धा मर्यादा येत मनाला। जगभर भटकून येतं आणि हे जे जगभर भटकणारं मन आहे हे कर्म आणि उपासना यांच्यातल्या त्रुटींमुळे झालेलं आहे। मग चित्त कुठे असलं पाहिजे? जर ज्ञानामध्ये मला लावायचं असेल तर कर्म जसं करायचं तसं केलं पाहिजे, उपासना जशी करायची तशी केली पाहिजे आणि त्यानंतर मला इकडे शिफ्ट होता येतं, नाही तर पुन्हा कर्म उपासना करण्याशिवाय पर्याय नाही।
म्हणून ती शास्त्रशुद्ध पद्धतीने झाली पाहिजे, हा आपला विषय आहे. आणि म्हणून आत्मा समजण्यासाठी मात्र ज्ञानाचीच गरज आहे. कारण उपासनेने चित्त शुद्धी होणार. कळतंय? शांत होणार. उपासनेने शुद्ध चित्त असलेलं चित्त शांत होणार. म्हणून कसं आहे, उपासना हा कर्माचाच भाग आहे. त्यामुळे विक्षेप दोषाची निवृत्ती झाली पाहिजे. मी जप करत असताना माझं मन इतरत्र भटकता कामा नये. कोणतं भजन आहे? मन कारे नारायणा का फिरते रानोवना. बरोबर आहे ना? मन माझे नारायण का फिरते रानोवना. मग ही जी परिस्थिती आहे ही येऊ नये असं वाटत असेल तर याला शास्त्रशुद्ध शब्द आहे विक्षेप दोषाची शांती. विक्षेप कशाला म्हणतात? नाही, विक्षेप शब्दाचा अर्थ एका बरोबर दुसरं उभं राहणे, त्याला विक्षेप असं म्हणतात. राहणारच नाही. सगळ्या भजनांमध्ये सगळ्या संतांमध्ये ते राहून सुद्धा आम्ही ते समजून घेत नाही. आमचं काय असतं, संतांनी सांगितलं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला जे करायचं तेवढं मात्र आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून आत्मा जाणण्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे. मग आता यांनी काय होतं, आवरण दोषाचा नाश होतो. काल बोललो होतो आवरण दोषाचा नाश होतो. आवरण शब्दाचा अर्थ काय होतो? झाकल्या जाणे. काय होतं आवरण शब्दाचा अर्थ? झाकल्या जाणे. या चष्म्याच्या केसमध्ये चष्मा आहे, तो कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही, कारण तो चष्मा केसमध्ये झाकल्या गेलेला आहे. तसा आत्मा झाकल्या गेल्या असल्यामुळे मला तो दिसत नाही. आता पुन्हा बोलू हे वाक्य. आत्मा झाकला गेलेला असल्यामुळे मला तो असूनही दिसत नाही. थोडं थोडं खोलात गेलं पाहिजे. आत्मा झाकल्या गेलेला असल्यामुळे ज्योत दिसू शकते. कंदिलाची पायली जी असते त्या पायली जर हिरव्या रंगाची असेल, लाल रंगाची असेल तर तशा प्रकारचा आतमधला प्रकाश बाहेर येतो. पण आतमधला जो प्रकाश आहे तो स्वच्छच असतो, त्याच्यामध्ये मलिनता नसते. बाहेर जी मलिनता दिसते ती काचाचा दोष आहे. काय मलिनता आहे? देह खरा वाटतो, जग खरं वाटतं, माझं कर्तृत्व खरं वाटतं. ही जी मलिनता आहे हा पायलीचा दोष आहे. कोणाचा दोष आहे? आत्म्याचा दोष नाही, तो निर्दोष आहे, तो शुद्ध आहे. आणि अशा शुद्धला विमल असं म्हणतात. आणि विमल आत्म्याचं जर अनुभव घ्यायचा असेल तर ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान काय करतं? रंगी बेरंगी अविद्येची पायली काय करतं? काढून टाकतं. पायरी पुसत पण बसू नका, नुसती पायरी काढून टाका तर स्वच्छ उजेड येईल की नाही येणार? येईल. मग त्या स्वच्छ उजेडाची व्यवस्था करावी लागते की करून ठेवलेली आहे? करून ठेवलेली आहे. स्वच्छ उजेडाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आतमधली ज्योत करून ठेवलेली आहे, करावी नाही लागत. पायरी काढावी लागते. स्वच्छ उजेडाची व्यवस्था करून ठेवावी नाही लागत. म्हणून आत्मा नित्य प्राप्त आहे. मग आम्हाला तो का प्राप्त होत नाही? आमची पायली काजळ आणि काळी झालेली आहे, म्हणून तो आहे असं आम्हाला वाटत सुद्धा नाही. म्हणून आत्मा असे जाणणे, अविद्या पडे दवडणे, आन जे होय करणे वायाची जाय. नंबर नाही लिहिला मी, फक्त पाहूया. 10 नंबर 24 आहे. आत्मा असे जाणणे, अविद्या पडे दवडणे, आन जे होय करणे वायाची जाय. आत्मा आहे हे जाणण्यासाठी जे काही केल्या जातं ते सगळं व्यर्थ आहे.
थोडस समजायला काय आहे, फार कठीण नाही आहे. पण आपली बुद्धी जडत्वामधून बाहेर आली तर मी काय करू की मला आत्मज्ञान होईल, सांगाच आणि आता मी करतोच. तू काहीही केलं तरी तुला आत्मज्ञान होणार नाही. का होणार नाही? कारण जे जे तू करतो ते मायेतलं आहे. समर्थांची गुरुस्तवनामधली ओवी बघा काय आहे. तुझं जर स्तवन करायचं असेल तर मला आधार मायेचा घ्यावा लागतो, आणि मायेचा आधार घेतला की तू सापडतच नाहीस. माया सोडल्याशिवाय तू सापडतोयस का? ओव्या पाठ आहे ना. गुरुस्तवन सहसा सगळ्यांना पाठ असतो. सद्गुरुस्तवन दासबोधातलं पाठ असतं. म्हणून ओव्यानं सांगता तुम्हाला सांगतोय की का बरं मला तुझ्या मायेचा आधार घ्यायचा नाही, कारण मायेच्या आधाराने आम्हाला तू कळत नाही. मायेपासून मी तुटलो की मग मला खरा तू कळतो. किती नगारे वाजवले तर दोरीवरचा साप पळेल? प्रश्न विचारतोय. किती नगारे वाजवले तर दोरीवरचा साप पळेल, याचा अर्थ कितीही नगारे पिटले तरी दोरीवरचा साप पळणार नाही. म्हणजे कर्माने आत्मज्ञान होणार नाही. पक्क झालं. नगारे वाजवणं काय आहे? सापाबद्दल मी किती चर्चा केली तर साप जाईल, म्हणून उपासनेने सुद्धा साप जाणार नाही. जर मशाल आणली तर तिथे ती दोरी आहे हे लक्षात येईल, आणि मग सापाचं काय होईल? काय होईल? मी म्हटलं जाईल म्हणतं का? जाईल म्हणतं का म्हणून विचारलं. सापाचं काय होईल बा? तर तिथे सापच नव्हता. हो, सापच नव्हता. जो नव्हता तो जाण्याचा प्रश्नच कुठे होतो. म्हणून मशाल आणल्यानंतर मी दोरी आहे हा अनुभव येईल. काय अनुभव आहे? मी अधिष्ठान आहे. म्हणून ज्ञानाने फक्त आवरण जातं. काय शब्द आहे हा? फक्त शब्द खरंच इतका लहानसा आहे का? फक्त शब्द इतका लहानसा आहे का? फक्त कळताय मी काय म्हटलं? फक्त म्हणजे अरे अरे फक्त. एक भिकारी आयुष्यभर सिग्नल पाशी भीक मागत होता. द्यायचे लोक 10-20 पैसे त्याला. ऊन वारा पाऊस, झाड होतं कोणत्या झाडाखाली बसायचा, सिग्नल पाशी थांबलेले लोक त्याला देत राहायचे. काही त्याच्यावर त्याची गुजराण व्हायची. गेला. लोकांनी विचार केला याच्यासाठी कुठे खर्च करता, करा तिथेच गड्डा गाडून टाका त्याला. तिथेच गड्डा केला. गड्डा केला तर खाली सुवर्ण मोहरांचा हंडा निघाला. कोणता दोष? आवरण. जमिनीने काय झाला होता? तो हंडा टाकला गेला होता. तेवढ्या आवरण दोष जर काढला असता तर भिकाऱ्याचा काय झाला असता? श्रीमंत झाला असता. तसं मी जर आवरण दोष काढला तर काय होईल? दुःखातली ससे होलपट. दुःखातली ससे होलपट म्हणजे कर्म. दुःखातली ससे होलपट माझी निघून जाईल, आणि मग काय होईल? मी आनंद रूप आहे. त्यासाठी मला काहीही करावं लागणार नाही. मशाल आणल्यानंतर पुन्हा मशाल आणावं लागते का दुसऱ्यांदा? मशाल आणली आणि घेऊन गेले. तो तसाच आहे. काय? मशाल आणल्यानंतर काय? मग आता पुन्हा मशाल आणून हात लावायचा असतो का दुसऱ्यांदा? म्हणून एकदा ज्ञानाभ्यास केला की पुन्हा ज्ञानाभ्यासाची गरज नाही. आणि पुन्हा जर ज्ञानाभ्यासाचा वापर केला तर ते ज्ञान डोक्यावर बसते. ज्ञानाला त्याच वेळेला सोडून दिलं पाहिजे. एकदा मशाल आणल्यानंतर कळलं की ही दोरी आहे, तर त्यानंतर मशालीचा उपयोग संपला. दोरी खांद्यावर घ्या आणि निघा. म्हणून अंधार पडल्यावर वस्तू असती
किंतु न भाती. अंधार पडल्यानंतर असते वस्तू पण जाणवत नाही, असते पण दिसत नाही. आपली भाषा वापरू का, असूनही दिसत नाही. डोळ्यापुढे ढग आल्यास सूर्य असूनही दिसत नाही. आजची परिस्थिती कशी आहे, सूर्य आहे की नाही तुम्हाला माहिती असेल. अंधार वाटत नाही पण प्रकाश वाटतो का, नाही, कारण ढगांचं आवरण आहे. कशावर आवरण आहे ढगांचं, नाही, दृष्टीवर. मला तेच कन्फर्म करायचं होतं. ढगांचं आवरण सूर्यावर नाही आहे, सूर्यावर आवरण आहे असं माझा भ्रम आहे. माझ्या दृष्टीवर ढगांचं आवरण आहे. सूर्याला ढग आच्छादित करू शकत नाही. दृष्टांत आहे बरं का. कसा दृष्टांत आहे, आत्म्याला माया झाकू शकत, अविद्या झाकू शकत नाही. अविद्येने माझी वृत्ती काय केली आहे, झाकल्या गेली आहे, म्हणून मला आत्मा कळत नाही. कळलं ना, दृष्टांत एकादेशी आहे. आपण हात जरी असा ठेवला तरी सूर्य आपल्याला दिसत नाही. एवढा मोठा सूर्य हाताने झाकल्या गेलाय का, नाही, पण आम्हाला वाटतं की सूर्य झाकल्या गेलाय. तसं आजच्या परिस्थितीला ढगांनी सूर्य झाकला गेला असं वाटतं, पण ढगांनी माझे डोळे आच्छादले आहे म्हणून मला सूर्य आच्छादले आहे, म्हणजे झाकला गेलाय. आच्छादले हा वेदांताचा शब्द आहे. म्हणून प्रत्येकाच्या स्वरूपात, प्रत्येकाच्या हृदयात आत्मस्वरूप असूनही स्वरूप अज्ञानाच्या आवरणामुळे ते दिसत नाही. कोणता दोष आहे, आवरण दोष. आवरण दोषामुळे ते दिसत नाही, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला काय वाटतं, ब्रह्म झाकल्या गेलेलं आहे. नाही, ब्रह्म तर झाकल्या गेलं असतं. एक उद्देश सांगतो, हे सांगतो दृष्टांत. तर संतांना ते दिसतंय ना आत्ताही. मग झाकलं काय गेलंय, काय झाकलं गेलंय, माझी दृष्टी झाकल्या गेलेली. आता ब्रह्म काकांना दिसतंय आणि मला दिसत नाहीये. मग ब्रह्म झाकल्या गेला आहे की मी झाकून घेतलेलं आहे त्याला. मग माझ्या अज्ञान दृष्टीमुळे ते झाकल्या गेलेलं आहे, म्हणून ब्रह्म झाकल्या जात नाही. म्हणून प्रत्येकाच्या हृदयात आत्मस्वरूप असताना सुद्धा आवरण दोषामुळे स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी ते वृत्ती पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी कोण आहे, स्वरूप अज्ञान घालवण्यास आवरण आणि अज्ञान विरोधी ज्ञान हेच एकमेव साधन आहे. स्वरूप अज्ञान घालवण्यास, स्वरूप अज्ञान म्हणजे काय, आवरण. आवरण घालवण्यासाठी काय पाहिजे, अज्ञान विरोधी ज्ञान हेच साधन आहे. अंधाराला विरोध काय आहे, प्रकाश आहे. मग अज्ञानाला विरोध काय आहे, ज्ञान आहे. आणि म्हणून वेदांचे शेवटी आत्मज्ञान सांगितलेले आहे. म्हणून वेदांत अज्ञानाचं आवरण संपवतं. आवरण संपवल्यानंतर पुन्हा वेदांताची गरज आहे का, म्हणून हा अभ्यास सुद्धा एक दिवस थांबला पाहिजे. आत्ता पटणार नाही, आत्ता थांबवू नका. आवरण दूर झाल्यानंतर थांबवायचा आहे. आणि म्हणून मग हा जो प्रश्न आहे केनेशितम, हा विषयच प्रश्नच परब्रह्माच्या ज्ञानासंबंधी आहे. ईशितम म्हणजे इच्छेने, येणेशितम म्हणजे कोणाच्या इच्छेने. म्हणून हा प्रश्नच स्वरूप ज्ञानासाठी आहे, ब्रह्मज्ञानासाठी आहे. म्हणून उपनिषद ज्ञानकांडात म्हणजे वेदांच्या शेवटी घेतलं आहे. म्हणून वेदांत, म्हणून यातले सगळे जे मंत्र आहे ते परब्रह्म स्वरूपाशी संबंधित आहे. आपलं संबंध भाष्य सुरू आहे, लक्षात ठेवा. सगळ्या मंत्रांचा संबंध कुठून आलोय आता आपण, 70% कर्म, 20% उपासना. त्यातून गाळत 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 कुठे आलो आता आपण, 10% वर आलो. आणि हे जे 10% आहे हे ज्ञानासंबंधी दिलेली
सगळी माहिती आहे. म्हणून आत्मकल्याण एव कर्तव्यम. उपनिषद मंत्रांचा उद्देश काय आहे? एव शब्दाचा अर्थ काय होतो? आत्मकल्याण हेच, आत्मकल्याण हाच उद्देश उपनिषद मंत्रांचा आहे. म्हणून उपनिषद मंत्रांमधून मी काय घेतलं पाहिजे? आत्मकल्याणच घेतलं पाहिजे. मग घेतो का? मंत्र सांगतो, मग सांग, बोला. कुर्वन्यवेह कर्माणि विषेद शतम समाहा. काय काय अर्थ काढले आम्ही? कर्म करत राहा, 100 वर्ष जगा. कसे ठसे लावून घेतले? कसे ठसे मारून घेतले? हे ठसे का आहे? ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत. हे जाणण्यासाठी, म्हणजे याच्यामध्ये राहत असताना तो 100 वर्ष जगतो. बरोबर आहे की नाही? पण हे विसरून जातो आम्ही. आमच्या लक्षात काय राहतं? जीवेद शरदः शतम, मोदेत शरदः शतम, नांदेत शरदः. आठवतं ना? 61 वगैरे 75वी वगैरे असली की मग लिहितात जीवेत शरदः शतम. आम्हालाही वाटते खूप काही झालाय, पण तो तोडून कुठे आणलाय? अरे तू 100 वर्ष जग याच्यासाठी नाही, तू ईश्वर सगळीकडे बघत 100 वर्ष जग. मग 1000 वर्ष जगला तरी चालतं. पण कलियुगातलं आयुष्य 100 आहे. पण त्या 100 वर्षात सर्वत्र कोणाला पाहायला पाहिजे? ईशावास्यम इदम सर्वम. ईशावास्याचा संदर्भ काढून टाकला आणि कर्मपर संबंध जोडून जीवेद शर. सगळ्यांचे 61-75वीला वाक्य काय असतं? असू नये असा त्याचा अर्थ नाहीये, पण ज्याची आहे त्याच्या तरी एवढं लक्षात आलं पाहिजे की मला सगळीकडे परमेश्वर पाहता आला पाहिजे. हा कशाला आला? तो नाही आला. ह्या असल्या गोष्टी जर होत असेल तर सगळीकडे कोणाला पाहतोय? तो हा आणि तोला पाहतोय, आत्मस्वरूपाला बघत नाही. आणि उपनिषदाचा मंत्र एव आत्मकल्याण एव कर्तव्य. आठवत असेल तुम्हाला, ज्यावेळेला बाहेर जाहिरात होते त्यावेळेला वाक्य असतं, कपड्याचे एकमेव दुकान. म्हणजे दुसरं दुकान नाहीच चांगल्या कपड्याचं. मिठाईचं एकमेव दुकान, म्हणजे तुम्ही दुसऱ्या दुकानात जाऊच नका, एवढी चांगली मिठाई कुठे मिळते इथेच. तसं आत्मकल्याण एव कर्तव्यम. मग आता उपनिषदांचा उद्देश फक्त आत्मकल्याणाचाच आहे. मग आता जीवेद शरदा शतमचा अर्थ काय घेतला पाहिजे? तुम्हाला माहिती असेल, नैष्कर्म्य सिद्धीच्या पहिल्या प्रकरणामध्ये ईशावास्याचा हा मंत्र त्यांनी कर्मपर मांडून दाखवलेला आहे. आणि मग त्यांनी म्हटलं आहे की हे तर कर्मपर अर्थ असताना असं कसं म्हणतात? हा, तसंच घेत असतात. तोडत तोडलेलाच असतो तो, पूर्ण घेतात येत नाही. कारण मी तो आत्मपर होऊन जातो ना, म्हणून असा तुडकत घेतात. आणि हे कर्ममीमांसक सुरेश्वराचार्य त्यांनी खोडून काढलाय, कारण की ते अद्वैत मीमांसक झाले त्यानंतर त्यांनी खोडून काढलाय. नैष्कर्म्य सिद्धी कोणी लिहिलाय? आपला झालाय अभ्यास, सुरेश्वराचार्यांनी सांगितल्यानंतर मग कळतं तुम्हाला कर्माचं मूल्य काय आहे आणि मर्यादा काय आहे, उपासनेचं मूल्य काय आहे आणि मर्यादा काय आहे. काकांना म्हटलं होतं, काका इतकं कठीण ग्रंथ मला कुठे सांगता, शिक्षा होईल ना मला. म्हणे नैष्कर्म्य सिद्धीचा अभ्यास काय शिक्षा आहे का? काय वाटत होतं? नैष्कर्म्य सिद्धी शिक्षा आहे का? आणि खरंच तो अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टीतून त्यांनी मोकळं केलं. आम्ही मोकळं झाल्याशिवाय आम्हाला मोकळं व्हायची इच्छा नाही. आत्मा एव कर्तव्यम. काय वाक्य आहे? आत्मकल्याण एव कर्तव्यम. आत्मप्राप्ती हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून आत्मप्राप्ती हा जर कल्याण पुरुषार्थ असेल तर मला तो केला पाहिजे की नाही? एक वाक्य सांगतो. भगवद्गीता कशासाठी आहे? आता म्हणणार तसं म्हणायला काय लागते एका मिनिटात? कशी आहे आत्मकल्याणासाठी सांगा बा. मग मी म्हणेन आता हे विषयच आहे आत्मकल्याणासाठी, तर मग भगवद्गीता आत्मकल्याणासाठी असं म्हणणारच आहे.
कशी आहे आत्मकल्याणासाठी, म्हणजे कशावरून आहे आत्मकल्याणासाठी? त्याला पुरावे आहेत. श्रीमद भगवत गीता सु, उपनिषद सु. सु म्हणजे सप्तमी, उपनिषद सु सप्तमी. गीतेमध्ये उपनिषद सु, उपनिषदामध्ये काय सांगितलं आहे? ब्रह्मविद्या सांगितली आहे. म्हणजे गीतेतल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ ब्रह्मपर लावून घेता आला पाहिजे. आम्ही कोणता लावून घेतो सांगा? आम्हाला असं वाटतं की उत्तम कर्म केलं पाहिजे म्हणून 3रा अध्याय आहे. नाव सुद्धा त्याचं कर्मयोग आहे. अरे योग आहे त्याला जोडलेला. आणि म्हणून गीता रहस्यासारखं पुस्तक विद्वानांनी लिहिलं असून सुद्धा ते आत्मपर नसल्यामुळे अभ्यास करू नका. कशाचा अभ्यास करा? आचार्य भाष्याचा अभ्यास. कळताय? फार मोठ्या माणसाबद्दल बोलतोय. त्यांच्या 1000अंश बुद्धी मला नाही आहे, हे मला मान्य आहे. पण शंकराचार्यांवरच्या श्रद्धेपोटी मी हे तुम्हाला सांगतोय की उपनिषद सु, उपनिषदाचे मंत्र हेच फक्त आत्मकल्याणपर मंत्र आहेत. या दृष्टीने काय केलं पाहिजे? मला बघितलं पाहिजे. म्हणजे आपला दृष्टिकोन सुधारल्याशिवाय होत नाही हो. कळताय का? आपला दृष्टिकोन जोपर्यंत आपण बदलत नाही ना तोपर्यंत फार पंचायत होत्या, फार पंचायत होते. जोपर्यंत दृष्टिकोन कळत नाही तोपर्यंत फार बघ बरं घरी कोणी आलाय, कोणी आलाय असू दे ना. आता मला काही वेळ नाही, पहा तुम्ही काय करायचंय ते. मला नाही वेळ. काय जे असेल ते सांगा, आता भेटू शकत नाही. बर जाऊन सांगितलं. आले. कोण आले? अहो पाहुणे आले आहे, आपल्या मुलीला बघायला. या या या. मग आता काय म्हणतात? वेळ नाही म्हणतात का? आता बदललं. आता त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता आमच्याजवळ वेळ आहे, आता आमच्याजवळ सगळं आहे. आता आम्ही त्यांचं धडाक्यात स्वागत पण करायला लागलो. का बरं? फक्त दृष्टी बदलली. तसं भगवद्गीतेचे श्लोक, उपनिषदाचे श्लोक हे आत्मपर आहेत, कर्म आणि उपासनापर नाहीत. मग आता त्याचा अर्थ कसा घ्यायचा? काय होतं? गडबड होते आपली. गुणत्रय विभाग, श्रद्धात्रय विभाग आणि कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, याचे अर्थ आम्ही जास्तीत जास्त कसे काढतो? कर्मफळ काढतो. हे जे अध्याय आहेत. आणि गुणत्रय विभाग, गुणत्रय विभागातल्या शेवटच्या 8 श्लोकांचा विचार न करता आधीच्या श्लोकांचा विचार आम्ही गुणानुषंगिक केल्यामुळे गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, इति मत्वा न सज्जतेमध्ये आम्ही हे होतो आणि गुणागुणेषु वर्तन्तेचा विचार करतो. इति मत्वा न सज्जते त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. ते माझ्या अधिष्ठानावर जरी हालचाल करत असले तरीही मी त्याच्यापासून बेखबर. कळताय ना? कोणापासून? गुणांपासून. गुणांमुळे कर्म आणि उपासना होते, हे लक्षात ठेवा. मी गुणांपासून बेखबर आहे. म्हणून अर्थ कसे घेता आले पाहिजे आणि म्हणून कसेही अर्थ घेऊन तोडून मोडून आम्ही त्याचा अभ्यास करतो आणि मग ते कळत नाही. म्हणून आत्मा एव कर्तव्यम, आत्मप्राप्ती हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून ज्ञान ग्रहण जर करायचं असेल तर मलविक्षेप घालवून स्वतःला अधिकारी करणे गरजेचे आहे. आणि या अधिकार्याला आत्मरूप करून घेण्याची जबाबदारी, आवरण दोषाचा छेद करून आत्मरूप करून घेण्याची जबाबदारी श्री गुरूंची असते. असे श्री गुरु आपल्याला अनपेक्षितरित्या मिळत असतात. पाठी सुकृताचेनी मेळे, विरक्तीचेनी बळे, सद्गुरु अवचित मिळे ज्ञानदानी. 15 नंबर. कसे मिळतात? ज्ञानदान करणारे सद्गुरु मिळतात. कोणालाही सद्गुरु म्हणून चालत नाही. ज्ञानाचं दानच केलेलं असलं पाहिजे. ब्रह्मविद्या या पुन्हा ज्ञान सुद्धा कोणतं? मला एका गुरूंनी होमिओपॅथी शिकवली, मग ते गुरु होत का?
कोणीतरी स्वयंपाक शिकवला, मग ते गुरु झाले का? कळतंय ना? कोणीतरी मला सायकल शिकवली, मग ते गुरु झाले का? म्हणजे काहीतरी शिकवणारा कोणीतरी असतच ना आपल्याला. आपल्या जीवनात आपण जे जे काही करतो ते करणं जे आहे ते आम्हाला काय आहे, जाऊ द्या, जागा बदलली फक्त, परिस्थिती तशीच आहे. मग जे आम्हाला शिकवलं ते आता काय झालं, ते आमचे गुरु झाले. ते जर आमचे गुरु झाले तर त्याला सद्गुरू म्हणत नाही. म्हणून सद्गुरू अवचित मिळे. काकांनी शब्द सुद्धा सद्गुरू वापरलाय 15 नंबरच्या ओळीत, गुरु नाही वापरला. आणि मग ते कसे असतात? ओवी क्रमांक 16, अविद्या तमाते भास्करू तो एकच होय सद्गुरू, म्हणून तयांचा आदरू शरण रूप. ही एक ओव्यानं मला कमीत कमी 1 तास सांगावीशी वाटते. याच्यापेक्षा कमी वेळात ही बोलू नये असं वाटतं. मी 2 मिनिटातच थांबवणार आहे. अविद्या तमाते भास्करू, अविद्या आणि तम, तम म्हणजे अंधकार. अविद्या आणि अंधकार माना खूप लवकर डोलवतात. पुढे काहीच नाही, पुन्हा अंधकाराचं पांघरून घेऊन मोकळे होतात. अविद्या तमाते भास्करू, अविद्या आणि तम म्हणजे अंधकार. आता अविद्या आणि अंधकार या 2 गोष्टी नाही आहेत. अविद्या रूप अंधकार, अंधकारच अविद्या रूप आहे आणि त्याचे ते घालवणारे भास्कर आहे. नमो आचार्या समस्त सुखवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. आठवली? नमो आचार्या समस्त सुखवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. कोणते सूर्य आहे? प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचा प्रारंभ आहे या ओवीने, 9व्या अध्यायाचा. नमो आचार्या समस्त सुखवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. तसं काका इथे म्हणतात अविद्या तमाते भास्करू ते एकच होय सद्गुरू. लक्षात ठेवा, सूर्य ज्या वेळेला उगवतो, सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला नाही नसलेल्या वस्तू दिसतात आणि सद्गुरु रूप ज्ञानसूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला असलेल्या वस्तू मावळतात. 2 सूर्यांमधला फरक काय आहे? या सूर्यात आणि ज्ञान सूर्यामध्ये काय? सद्गुरूंची आम्हाला मोलच नाही माहिती. किंमत काय म्हणतात, त्यांचं किंमत होऊ शकत नाही, पण त्यांचं मोल तर आम्हाला कळलं पाहिजे. काय आहे तर अविद्या तमाते भास्कर. जे जग आम्हाला स्वरूपाने दिसत आहे ते नाही हे ते पटवून देतात. अविद्या तमाते भास्कर, भास्कर म्हणजे सूर्य. आणि हा सूर्य उगवल्यानंतर अंधारात जे आम्हाला सगळं दिसत नव्हतं ते हा उगवल्यानंतर खरं आहे असं वाटायला लागतं. माझा सोफा सेट, माझं घर, माझं दार हे सगळं जाग करून देतो हा सूर्य. आणि जे आतापर्यंत दिसत होतं ते सगळं मावळून टाकतो. म्हणून मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. त्याला काय म्हटलंय पुन्हा? चंडांशू म्हटलंय. मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी प्रकाशू वंदू. आता माऊलींचे वर्णन आहे, सद्गुरूंप्रतीचे वर्णन. त्यांचा भाव बघा सद्गुरूंप्रतीचा काय आहे, त्याचा विचार बघा सद्गुरूंप्रतीचा काय आहे. आणि तो माझा आल्याशिवाय मला आवरण दोषापासून मुक्त होता येणार नाही. नुसतं पाकिट, नारळ, पेढे आणि हार झालं ना, एवढं दिलं की होत नाही. काय द्यावं लागतं? पण ज्ञानदान करणारा, म्हणूनच यांचा आदरू शरण रूप. म्हणून मनुष्य विश्वातील बाह्य गोष्टींचा विचार करण्यात स्वतःच सबंध आयुष्य खर्च घालतो, परंतु स्वतःच्या जीवनाचे महत्व न जाणल्याने स्वतःचा विचार करण्याचा विचार सुद्धा करत. बाह्य जीवनाच्या विचारात आपलं 60 वर्ष गेले, ऍव्हरेज घ्यायला काही हरकत आहे का? 60 वर्ष गेले, पण स्वतःचा विचार करण्यासाठी आमच्या जवळ वेळ नाही. म्हणून स्वतःबाबतचा मूलगामी विचार करायचा असेल तर आश्चर्य वाटायला पाहिजे की आम्ही हा विचार केला कसा नाही आतापर्यंत.
म्हणून आचार्यांनी संगती वाक्यभाष्य नावाचा एक प्रकार लिहिलेला आहे. काय पदभाष्य आणि वाक्यभाष्य याची संगती लावली म्हणून संगती वाक्यभाष्य हा शब्द वापरतो. आणि शंकराचार्यांनी केनोपनिषदात पदभाष्य केलं आहे. सुरुवातीला थोडस सांगितलं होतं मी, आता डिटेल्स सांगतो. पदभाष्य केलं आहे त्याला पदशः मीमांसा असं म्हणतात. आणि वाक्यभाष्य केलं आहे त्यात प्रत्येक पदाचा अर्थ न सांगता, वाक्यभाष्यात पदाचा अर्थ न सांगता श्रुतींच्या अभिप्रायाचे, श्रुतींच्या निर्णयात्मक अर्थाचे युक्तीच्या साह्याने स्पष्टीकरण केलेले आहे. पदभाष्यात पदांचा अर्थ आणि फोड करून सांगितली आहे, व्युत्पत्ती पण सांगितलेली आहे. पण वाक्यभाष्यामध्ये त्याचा एकत्रित अर्थ काय होतो हा सांगितलेला आहे. कळतंय का? नाही कळत? आंब्याचा रस ठेवला आहे, काय म्हणते आई मुलाला किंवा आपल्याला जेवायला बसताना, आंब्याचा रस ठेवला आहे. याचा पदशः काय आहे? आंब्याचा रस ठेवला आहे, असे 3 पद झाले याच्यात. याचा अर्थ समजला मला. काय समजला? आंब्याचा रस ठेवलेला आहे, बस आहे आता आंब्याचा रस. पण आता वाक्यभाष्य काय आहे? आंब्याचा रस ठेवलेला आहे म्हणजे तो तू खा. वाक्यभाष्य काय आहे? तो तू खा असा त्याचा अर्थ आहे. आणि पदभाष्य काय आहे? आंब्याचा रस ठेवलेला आहे. म्हणून पदभाष्य आणि पुन्हा वाक्यभाष्य असं त्यांनी सांगत असताना प्रत्येक पदार्थाचा अर्थ, पदाचा अर्थ न सांगताना श्रुतीचा त्यात काय अभिप्राय आहे, माऊलीला त्यात काय म्हणायचं आहे आणि त्याचा निर्णयात्मक अर्थ काय आहे याचं युक्तीच्या साह्याने प्रतिपादन, याला साधक युक्ती असं म्हणतात. त्यांनी प्रतिपादन केलं आणि असे 2 भाष्य लिहून या उपनिषदांचं महत्व सूचित केलेलं आहे. उपनिषदांमध्ये 10 उपनिषदांना यासाठी महत्व आहे की ब्रह्मसूत्रामध्ये या 10 उपनिषदांचा सतत उल्लेख असल्यामुळे दशोपनिषदांना प्राधान्य आहे. पण बाकी उपनिषद हलकी आहेत असा अर्थ काढू नका. म्हणून आद्य भाष्यकार भगवत पूज्यपादांनी केनोपनिषदावर प्रथम पदभाष्य लिहून प्रत्येक पदाचा अर्थ सविस्तर लिहिला. तरीही त्यांना पुरेसं लेखन समाधान झालं नाही. म्हणून उपनिषदांच्या अर्थाचा निर्णय म्हणजे शारीरिक सूत्रातील युक्तीच्या साह्याने घेतलेला असल्यामुळे श्रुतींच्या तात्पर्यार्थ युक्तिप्रधान वाक्यांनी स्पष्ट करण्यास्तव पदभाष्यानंतर आचार्यांनी पुन्हा वाक्यभाष्य लिहिलेलं आहे, स्वतंत्ररित्या लिहिलं आहे. इतर उपनिषदांमध्ये पदभाष्याच्या खालीच त्याचं इन जनरल स्पष्टीकरण म्हणजे वाक्यभाष्य केलेलं आहे. पण इथे पदाला आणखीन सविस्तरपणे महत्व देऊन त्याचा वाक्यात अर्थ पुन्हा काय होतो म्हणून वाक्यभाष्य वेगळं केलं आहे. म्हणून अन्य उपदेशनांमध्ये पदशः व्याख्या करून युक्तिप्रधान वाक्याने त्याचे तात्पर्य कथन केले. ते अत्यंत थोडक्यात असल्यामुळे ते विस्तार झालेला नाही. इथे मात्र वाक्यभाष्याचे युक्तिप्रधान प्रतिपादन विस्तृत केल्यामुळे वाक्यभाष्य हे पदभाष्याहून स्वतंत्र वाटू लागलेली आहे आणि म्हणून याची संगती लावण्याची गरज आहे. म्हणून संगती वाक्यभाष्य. कशाशी संगती आहे? आता पदभाष्याशी संगती वाक्यभाष्यांची लावतात आहे. वाक्यभाष्याला प्रारंभ करताना प्रथम संगती भाष्य लिहिलं जातं. यामधून सामवेदीय तलवकार शाखेतले पहिले 8 अध्यायाचा प्रारंभ करत असताना प्रथम मंत्राशी संगती जोडायची म्हणून त्याला संगती भाष्य असं म्हणतात. थोडक्यात पूर्व 8 अध्यायाचे पूर्वकांडाची सुस्पष्ट संगतवार जुळवणी ह्यात दिलेली आहे. आता सर्व कर्मांचा आश्रयभूत अशा प्राणाची उपासना आणि अनेक कर्मांचे निरूपण झालेले आहे. असं असताना सुद्धा कोणते कर्म? नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, विहित कर्म, प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म इत्यादी इत्यादी. आणि मग सर्व कर्म आणि उपासनादिकांच्या फळाचे वर्णन. कर्मणा पितृलोकः विद्यया देवलोकः पुनरपि जननम पुनरपि मरणम. त्याचे फल
या सगळ्या अनुषंगिक सांगितल्या नंतर सुद्धा सकाम कर्माच्या साह्याने दक्षिणायन मार्ग पुनरावर्ती स्वरूपाचा पितृलोक प्राप्त होतो, हे संबंध भाष्यात स्पष्ट झालेलं आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणजे फक्त उजवण डावं एवढ्या अर्थावर तो नाही. कुठपर्यंत आहे? फार आमच्यामध्ये उजवं डावाचा प्रकार असतो, म्हणून सकाम कर्माच्या साह्याने केल्या गेलेलं जे कर्म तो दक्षिणायन मार्ग आहे. आणि कर्मफळ क्षयानंतर पुन्हा मृत्यूलोक आणि म्हणून क्षीणे पुण्य मरते लोक. काही कन्फ्युजन होत आहे का? हा. आणि जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. म्हणून सकाम कर्म त्याज्य आहेत, टाकाऊ आहेत, तो दक्षिणाय मार्ग आहे. पण देवतेच्या उपासनेने सकाम उपासनेच्या साह्याने उत्तरायण मार्ग उघडतो आणि तो अपुनरावर्ती स्वरूपाचा आहे. उपासनेतून कुठे जातो? पुन्हा जन्माला येत नाही, तो देवलोकाला प्राप्त होतो. देवलोकाला म्हणजे स्वरूपता. काय म्हणतात? 4 मुक्ती आहेत ना, त्यातली स्वरूपता नावाची मुक्ती आहे. त्यांच्यासारखं, त्या देवांसारखं होतो आपण, त्याला स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. म्हणून मग त्यामुळे आम्हाला ब्रह्मदेवाबरोबर राहता येतं, त्याच्या लोकांमध्ये राहता येतं आणि तो अपुनरावर्ती आहे, म्हणजे पुन्हा जन्माला येत नाही. पण क्रममुक्ती बहाल होते, म्हणजे ब्रह्मांडाच्या प्रलयानंतर मुक्ती, तो वर नाही. कळतंय का? आवडेल का? नाही आहे, चांगली गोष्ट नाही आहे बरं का. म्हणून मग उत्तरायण मार्ग सुद्धा चांगला नाही, दक्षिणायन मार्ग सुद्धा चांगला नाही. म्हणून परमार्थाचा मार्ग कोणता माता? उत्तरायण पण नाही, दक्षिणायन पण नाही. कोणता मार्ग आहे? निष्काम भावाने कर्म उपासना अनुष्ठान केलं तर मग अधिकार प्राप्त होतो आणि मग तो सत्वगुण प्रधान. म्हणून परमार्थाचा मार्ग अनध्वग आहे. कसा आहे? अनध्वग म्हणजे मार्गरहित ग्रंथ, ना उत्तरायण ना दक्षिणायन. म्हणून मग याच्यामध्ये सत्वगुण प्रधान असतो. यात अंतःकरणाची शुद्धी होण्याची गरज आहे, एकाग्रतेची गरज आहे, आत्मजिज्ञासेची गरज आहे, अखंड प्रसन्नता सांभाळण्याची गरज आहे. म्हणून प्रतिबंध स्वरूप राग द्वेषादी माझे नष्ट झाले पाहिजे, नाहीसे झाले पाहिजे. मग आता आत्मजिज्ञासा माझी पूर्ण व्हावी की होऊ नये? व्हावी. त्यासाठी ईश्वराची इच्छा आणि सद्गुरूंची कृपा. लक्षात ठेवा, माझे प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर बोलतोय मी, नाही तर आपले प्रयत्न करायचेच नाही आणि त्याच्यासमोर पेढी ठेवायची. त्याच्याकडे पुष्कळ मिठाईवाले आहेत, त्याला तुमच्या पेढ्याची गरज नाही. म्हणून माझी काय झाली पाहिजे? प्रयत्न पूर्ण केल्यानंतर त्रिगुरूंना अनन्य शरण येऊन गुरुमुखातून श्रवण तन्मयतेने आणि एकाग्रतेने झालं पाहिजे. आणि मग गुरुकृपेने यथार्थ सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते. त्याला म्हणतात अद्वैताची, अभेदत्वाची, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची दृष्टी प्राप्त होते. अशी दृष्टी श्री गुरुच देतात. विषय वेळे मिठी दिदलिया नोठी ताटी. ते श्री गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. द्वैत आणि भेदबुद्धीचा निराश होतो. म्हणजे नेमकं काय होतं? पुन्हा ज्ञान झाल्यानंतर शिंग फुटत नाही, वागण्यामध्ये वेगळेपणा दिसता कामा नये. म्हणून द्वैत भेदयुक्त संसारातील अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व, मिथ्यात्व हे दोष दिसतच नाहीत. कोणते दोष आहेत? याला दोष आहे असं आम्हाला लवकर पटत नाही. अनित्यत्व, मिथ्यात्व, दुःखित्व, भेदत्व, बद्धत्व हे दोष आहे. याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, ते कळतात. विश्व देहादिकांच्या बाबत वैराग्य फुलतं. विश्व आणि देहादिकाबाबत म्हणजे देहादी जगत याबाबत वैराग्य फुलतं आणि मग
विषयासक्तीतून आणि मानापमानातून त्याची मुक्ती होते. हे सूक्ष्म बंध आहेत बरं का. मानापमान आणि विषयासक्ती हे सूक्ष्म बंध आहेत. एकदा अधिष्ठान दृष्टी प्राप्त झाली की अधिष्ठान रूपता आल्याशिवाय राहत नाही आणि मग तत्व स्वरूपाच्या अज्ञानाचा निराश होतो. सर्व शोक मोहात्मक संसार अज्ञानजन्य आहे असं कळतं आणि तत्व स्वरूपाचे अज्ञान हेच संसाराचे मूळ कारण आहे. संसाराचं कारण काय आहे? तत्वाबद्दलचं अज्ञान. म्हणून तमः प्रकाशवत इति, अंधकाराचा निराश ज्ञानाच्या उजेडाने होतो. सिद्धांत काय आहे? तमः प्रकाशवत. म्हणून संसाराचा जर निराश करायचा असेल तर आत्म्याचं अपरोक्ष ज्ञानाची गरज आहे. परोक्ष नाही. परोक्ष ज्ञान संसारातलंच आहे. अपरोक्ष ज्ञानाची गरज आहे. म्हणून शब्द ज्ञान नव्हे, अनुभवाचं ज्ञान पाहिजे. कर्म आणि आत्मज्ञान दोनही विरुद्ध टोकाच्या गोष्टी असल्यामुळे कर्माने आत्मज्ञान संभवत नाही. कर्माने आत्मज्ञान होणे असंभव आहे. ही गोष्ट दगडावरची रेष. उपासनेने होईल का आत्मज्ञान? मग आता ते पण वाक्य लक्षात ठेवा. आत्म्याची उपासना करता येत नाही. काय वाक्य आहे? नेदम म्हणजे न इदम यदिद न उपासते. आत्मा उपास्य नाही म्हणून आत्म्याचा उपासक नावाची संज्ञा नाही, म्हणून आत्म्याची उपासना होत. समजून घ्या बरं का. नाही तर मग सुनील असं सांगू राहिला, मी सांगत नाही. यन मनसा न मनुते येनाहुर न मनोमतम तदेव ब्रह्मम तद्वितम विद्धी येदम यदिद न उपासते. काय म्हणतात? आत्मस्वरूपाचे मनन करता येत नाही. यन मनसा न मनुते येनाहुर न मनोमतम. उलट त्याच्या सत्तेनेच मनाची शक्ती प्राप्त होते. तेच निश्चितपणे प्रत्येक आत्मस्वरूप ब्रह्म आहे. मनाला तो शक्ती देतो पण मन त्याला पकडू शकत. कळत आहे का? मुलगा वडिलांचं बारसं जेवू शकतो का हो? विचार करून राहिले तुम्ही? याच्यात काही विचार करण्यासारखं आहे का? मुलगा वडिलांचं बारसं जेवू शकेल का? नाही. तसं मन आत्म्याला पकडू शकत नाही. फक्त आत्मा मनाचा बाप आहे असा अर्थ नका घेऊ. नाही तर मग आत्म्यापासून जर मनाची निर्मिती होत असेल तर मग आत्मा जड झाला. उदाहरण शेवटी काय आहे की आत्म्याचं सारखं दुसरं उदाहरण देता येणार नाही. म्हणून मग उदाहरण द्यावं लागतं. पण म्हणून लगेच आत्मा हा मनाचा बाप आहे असा अर्थ नका काढू. मन अचेतन जड आहे आणि आत्मा चेतन आहे, ज्याच्यामुळे मनाचं आत्म्याशी संबंध नाही. सत्ताच बदलल्या. आणि म्हणून निश्चितपणे प्रत्येक आत्मस्वरूपच ब्रह्म आहे. तू त्याची उपासना करतो ते ब्रह्म नाही. आली आता प्रश्न. सर्व इच्छा गळून पडल्यानंतर म्हणजे प्रयोजन बुद्धी संपल्यानंतर ज्ञानी पुरुष काही मिळवण्यात, काही करण्यात गुंतून पडण्यात रस घेत नाहीत. का बरं घेतील? रस का बरं घेतील? घेणारच नाही. ते मूळचे तृप्त झाल्यानंतर तृप्तीसाठी त्यांना वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. म्हणून निरतिशय आनंद स्वरूप परब्रह्माची ऐक्य साधल्याने तो स्वस्वरूपामध्ये पूर्ण तृप्त, संतुष्ट, आप्त काम होतो. प्रजहती यदा कामन सर्वान पार्थ मनोगता. आत्मन्नेव आत्मना तुष्ट. आत्माच आत्म्यामध्ये तुष्ट झाला. आत्मन्नेव आत्मना तुष्ट चित प्रज्ञस्तदोच्यते. कळतंय? आत्मरूप स्थित प्रज्ञ आत्म्यामध्ये काय झाला? संतुष्ट झाला. म्हणजे कुठे गेला? कुठेच नाही. परमार्थामध्ये मी काही झालो असं वाटलं की परमार्थाची वाट लागली बाळा.
लवकरच अंगावर बगली शाल घालावीशी वाटते, लवकरच कुठेतरी माळ घालावीशी वाटते, लवकरच कुठेतरी टिळा लावावं असं वाटतं, लवकरच काहीतरी भस्म लावावं असं वाटतं. आणि असं काही वाटलं की तो स्वरूपापासून काय झाला, दुरावला, दूर गेला. पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून उपनिषत्सु धर्मास्ते मयि संतु ते मयि संतु. ओम शांती शांती शांती. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. केनोपनिषदातल्या संबंध भाष्याबद्दल आपण बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? संबंध भाष्याबद्दल. संबंध हा नेहमी दोन गोष्टींचा असतो. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काय संबंध आहे असं आपण विचारतो. तर तुमचा त्यांचा काय संबंध? मग आपण सांगतो ते माझ्या भावाचे मित्र आहेत, म्हणजे संबंध प्रस्थापित झाला आणि मग त्यानुसार आपण मग त्यांच्याबद्दल बोलायला जातो. तसा उपनिषदाचा त्या वेदाशी काय संबंध आहे? कोणत्या वेदाशी? सामवेदाशी. केनोपनिषद सुरू आहे ना, मग सामवेदाशी त्याचा काय संबंध आहे? तर सामवेदातल्या तलवकार शाखेच्या 8 अध्यायापर्यंतचा जो संबंध आहे तो 9व्या अध्यायामध्ये केनोपनिषद मांडून त्यांनी जोडून दिलेला आहे. म्हणून कर्म आणि उपासना यांची आपल्याला काय सांगितली आहे? मूल्य सांगितलं आहे आणि यांच्या मर्यादा सुद्धा आपल्या समोर कथन केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे आणि प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. आणि हे साधकांनी जर विसरलं तर साधक काय करतो? मग त्या गोष्टीमध्ये वाहून जातो. वाहून जाता उपयोगी नाही. आणि म्हणून कर्म तर केलंच पाहिजे, त्याला सोडून चालणार नाही. दुसरी गोष्ट, कोणीच कर्म सोडू शकत नाही. पण आपण जे बोलतो आहे सध्या ते वेदविहित निष्काम शास्त्र शुद्ध या कर्माबद्दल आपण बोलतोय. आणि ते कर्म तर केलंच पाहिजे, पण केल्यानंतर कर्माच्याच ठिकाणी थांबता उपयोगाचं नाही. कर्माचं रूपांतर, पर्यवसान म्हणतात त्याला, उपासनेमध्ये झालं पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा नमावे. मग संत काय सांगतात? ते ब्रह्म तू आहे. नाही तर मग उपासनेला दृढ चालवावे. झालं, थांबलो आम्ही तिथे. तसं नाही. उपासनेचं महत्व आहे, उपासनेला मर्यादा आहे. कर्माचं महत्व आहे, कर्माला मर्यादा आहे. तर कर्मातून उपासनेमध्ये शिफ्ट झालं पाहिजे, उपासनेतून ज्ञानामध्ये शिफ्ट झालं पाहिजे. आणि जर मी तसं होत असेल तर मग माझी चित्तशुद्धी, चित्त शांती झाली असेल तर चित्ताचा चैतन्यात लय होण्याची शक्यता आहे, नाहीतर होत नाही. काय वाक्य आहे? मला फिरे कर्मे, मन फिरे जगमाई. असं का होतं? ध्यानाभ्यास करायला बसल्यानंतर किंवा ज्ञानाभ्यास करायला बसल्यानंतर मन गावभर भटकून येतं. शब्द बरोबर आहे का? नाही. जगभर भटकून येतं. हा शब्द बरोबर आहे. देशभर म्हटलं सुद्धा मर्यादा आहे मनाला. जगभर भटकून येतं.
आणि हे जे जगभर भटकणारं मन आहे हे कर्म आणि उपासना यांच्यातल्या त्रुटींमुळे झालेलं आहे. मग चित्त कुठे असलं पाहिजे? जर ज्ञानामध्ये मला लावायचं असेल तर कर्म जसं करायचं तसं केलं पाहिजे, उपासना जशी करायची तशी केली पाहिजे आणि त्यानंतर मला इकडे शिफ्ट होता येतं. नाही तर पुन्हा कर्म उपासना करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ती शास्त्रशुद्ध पद्धतीने झाली पाहिजे, हा आपला विषय आहे. आणि म्हणून आत्मा समजण्यासाठी मात्र ज्ञानाचीच गरज आहे, कारण उपासनेने चित्त शुद्धी होणार. कळतंय? शांत होणार. उपासनेने शुद्ध चित्त असलेलं चित्त शांत होणार. म्हणून कसं आहे, उपासना हा कर्माचाच भाग आहे. त्यामुळे विक्षेप दोषाची निवृत्ती झाली पाहिजे. मी जप करत असताना माझं मन इतरत्र भटकता कामा नये. कोणतं वचन आहे? मन कारे नारायणा का फिरते रानोवना. बरोबर आहे ना? मन माझे नारायण का फिरते रानोवना. मग ही जी परिस्थिती आहे ही येऊ नये असं वाटत असेल तर याला शास्त्रशुद्ध शब्द आहे विक्षेप दोषाची शांती. विक्षेप कशाला म्हणतात? नाही, विक्षेप शब्दाचा अर्थ एका बरोबर दुसरं उभं राहणे, त्याला विक्षेप असं म्हणतात. राहणारच नाही. सगळ्या भजनांमध्ये सगळ्या संतांमध्ये ते राहून सुद्धा आम्ही ते समजून घेत नाही. आमचं काय असतं, संतांनी सांगितलं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला जे करायचं तेवढं मात्र आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून आत्मा जाणण्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे. मग आता यांनी काय होतं, आवरण दोषाचा नाश होतो. काल बोललो होतो आवरण दोषाचा नाश होतो. आवरण शब्दाचा अर्थ काय होतो? झाकल्या जाणे. काय होतं आवरण शब्दाचा अर्थ? झाकल्या जाणे. या चष्म्याच्या केसमध्ये चष्मा आहे, तो कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही, कारण तो चष्मा केसमध्ये झाकल्या गेलेला आहे. तसा आत्मा झाकल्या गेल्या असल्यामुळे मला तो दिसत नाही. आता पुन्हा बोलू हे वाक्य. आत्मा झाकला गेलेला असल्यामुळे मला तो असूनही दिसत नाही. थोडं थोडं खोलात गेलं पाहिजे. आत्मा झाकल्या गेलेला असल्यामुळे ज्योत दिसू शकते. कंदिलाची पायली जी असते त्या पायली जर हिरव्या रंगाची असेल, लाल रंगाची असेल तर तशा प्रकारचा आतमधला प्रकाश बाहेर येतो. पण आतमधला जो प्रकाश आहे तो स्वच्छच असतो, त्याच्यामध्ये मलिनता नसते. बाहेर जी मलिनता दिसते ती काचाचा दोष आहे. काय मलिनता आहे? देह खरा वाटतो, जग खरं वाटतं, माझं कर्तृत्व खरं वाटतं. ही जी मलिनता आहे हा पायलीचा दोष आहे. कोणाचा दोष आहे? आत्म्याचा दोष नाही, तो निर्दोष आहे, तो शुद्ध आहे. आणि अशा शुद्धला विमल असं म्हणतात. आणि विमल आत्म्याचं जर अनुभव घ्यायचा असेल तर ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान काय करतं? रंगी बेरंगी अविद्येची पायली काय करतं? काढून टाकतं. पायली पुसत पण बसू नका, नुसती पायली काढून टाका तर स्वच्छ उजेड येईल की नाही येणार? येईल. मग त्या स्वच्छ उजेडाची व्यवस्था करावी लागते की करून ठेवलेली आहे? करून ठेवलेली. स्वच्छ उजेडाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आतमधली ज्योत करून ठेवलेली आहे, करावी नाही लागली. पायली काढावी लागते. स्वच्छ उजेडाची व्यवस्था करून ठेवावी नाही लागली. म्हणून आत्मा नित्य प्राप्त आहे. मग आम्हाला तो का प्राप्त होत नाही? आमची पायली काजळ आणि काळी झालेली आहे, म्हणून तो आहे असं आम्हाला वाटत सुद्धा नाही. म्हणून आत्मा असे जाणणे
अविद्या पडे दवडणे आन जे होय करणे वायाची जाय. नंबर नाही लिहिला मी, फक्त पाहून घ्या. 10 नंबर 24 आहे. आत्मा असे जाणणे अविद्या पडे दवडणे